गणपती बाप्पाच्या मोरयाच्या जयघोषात राज्यभरातील घराघरात आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झालेत। पुण्यातील सदाशिव पेठेतल्या श्री गणपती देव ट्रस्ट छत्रपती राजाराम मंडळ यंदा आपलं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे। या निमित्तानं जेजुरी गडावरील मल्हारी मार्तंड देवस्थानाची भव्य दिव्य प्रतिकृती इथे साकारण्यात आली आहे। जेजुरीच्या मंदिरातील वैविध्यपूर्ण रचना आणि मांडणी याचा सखोल अभ्यास करून हा देखावा साकारला गेला आहे। मंदिराची लांबी 125 फूट, रुंदी 32 फूट तर उंची 65 फुटांची आहे। नदी, मंदिर, त्याचबरोबर बानूचं मंदिर, मार्तंडाचे अश्व, सभामंडप, खंडोबाचा गड चढण्यासाठीचा डोंगर ही या देखाव्याची खास वैशिष्ट्ये आहेत। शहराच्या मध्यवस्तीत हा देखावा असल्यानं वाहतुकीला अडथळा होणार नाही याचीही दक्षता या मंडळानं घेतली आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा इथे बसवण्यात आले आहेत। भगतीचे कोई शरणागत आवे, संतती संपत्ती सबही भरपूर पावे। ऐसे ज्या वर्षी एखादा सिनेमा किंवा एखादा टीव्ही सिरियल लोकप्रिय ठरतो, त्याच सिरियलची किंवा त्याच सिनेमाची प्रतिबिंब म्हणून नेहमीच आपल्याला गणेश उत्सवामध्ये त्याची प्रतिकृती पाहायला मिळते। गेल्या वर्षी जय मल्हार जो खंडोबांचा सिरियल होती, टीव्ही सिरियल, ती देखील खूप गाजली होती। त्याचीच पुण्यातील या ठिकाणी छत्रपती राजाराम मंडळाने या ठिकाणी प्रतिकृती उभारलेली आहे। पूर्णपणे जो जेजुरीचा गड आहे या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। पूर्ण जेजुरीचा या ठिकाणी तुम्ही गड साकारलेला आहे। तर हा कुठली सिरियलमुळे करावीशी वाटली नाही, कारण सिरियलमध्ये दाखवतात वेगळं आणि ऍक्च्युली वेगळं असतं। तर आमच्या मनात भावना आणि असणारं जे एक संस्कार आहे त्याच्यानुसार आम्ही गेली 2 वर्ष आमच्या डोक्यात होतं की जेजुरी करायची, पण जेजुरी कधी करायची तर 125 वर्षापूर्वी 125व्या वर्षी आपण जेजुरी करू। ते आम्ही शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त या ठिकाणी साकारलेला आहे। तर 125 वर्ष पूर्ण करताय हा मंडळ। त्याचबरोबर जी आपण समोर गणपती बाप्पांची मूर्ती बघतोय ती देखील 125 वर्ष जुनी ही मूर्ती आहे। त्याच पुढे आपण बघू शकता की मल्हार खंडोबारायांची देखील मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। असं पूर्ण भव्य जेजुरीचा जो देऊळ आहे तसेच या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। जो आपण ही सगळं प्रतिकृती बघताय ही जो पूर्णपणे वर आहे, खाली रस्ता आहे, कुठलाही वाहतूकला अडथळा या ठिकाणी निर्माण केला गेला नाहीये। अजून देखील खालून या मंदिराच्या खालून या ठिकाणी वाहतूक सुरळीत आहे। अशा प्रकारे सुंदर भव्य असा जेजुरीचा खंडोबांचा या ठिकाणी प्रतिकृती साकारण्यात आली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।